भिवंडी तालुक्यामधील मानकुली गावचा 50वा सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सोहळा जल्लोषात साजरा होत आहे। ग्रामस्थ मंडल मानकुली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळा यंदा 50वा वर्ष सुवर्ण महोत्सव अतिशय उत्साहात, भक्तिभावात आणि आनंदात साजरा होत आहे। मानकुली गावातील श्री दत्त मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत असून 7ही दिवस हरिनामाच्या गजराने वातावरण पवित्र आणि मंगलमय होणार आहे। तर या सप्ताह सोहळ्यामध्ये पंचकोशीतील ग्रामस्थ, भाविक आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने उत्साहाने हजेरी देखील लावत आहेत। सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत ग्रामस्थ मंडळ मानकुली यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे। तर या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष राम माली, सुनील भोईर आणि नंदलाल माली यांच्या वतीने अभिषेकाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला। तर यावेळी आरतीचा मान मिळाल्याने सोहळ्याची शोभा देखील अधिक वाढली। मानकोली गावाने 50 वर्ष अखंड हरिनामाची परंपरा जपली असून हा सुवर्ण महोत्सव आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असून संपूर्ण गाव एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात सप्ताह साजरा करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। आमच्या गावातील पूर्वजांनी हा 50 वर्षापूर्वी सप्ताह सुरुवात केली। या सप्त्याने 3 मंदिरं बघितली। या 3 मंदिराच्या हळूहळू हे मोठं मंदिर झालेलं आहे आणि ही तिसरी पिढी आहे या सप्ताहात भाग घेत आहे। गावातील सर्व महिला भगिनी, तरुण वर्ग अतिशय उत्साहाने या सप्त्यामध्ये कीर्तनामध्ये सहभागी होत आहेत आणि पूर्ण गावाचं वातावरण भक्तिमय झालेलं आहे। आणि या पंचक्रोशीमध्ये आपल्या या मानकोली गावामध्ये नावाजलेले असे कीर्तनकार या 7 दिवसात आपल्या कीर्तनरूपी सेवेचा लाभ देणार आहेत। सर्व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांना आम्ही आवाहन करतो की या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घ्यावा। आम्ही मागच्या वर्षी जेव्हा हा सप्ताह मागच्या दत्त जयंतीला संपला त्याच्या 1 महिन्यातच या सप्त्याच्या नियोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष पंडित केनी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी गावकऱ्यांना आवाहन केलं की पुढच्या वर्षी आपल्याला चांगल्या प्रकारचा सप्ताह साजरा 50वा करायचा आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील नावाजलेले कीर्तनकार आपल्याला या ठिकाणी त्यांना बोलवायचं आहे। तर त्यासाठी गावातील प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला। प्रत्येकाने कीर्तनकाराचं जो काही मानधन असेल, जे काही बिदागी असेल ती स्वखर्चाने दिली। त्यामुळे या ठिकाणी नावाजलेले कीर्तनकार आज येऊ शकतात आणि त्यांच्या कीर्तनाचा लाभ आम्हाला सर्वांना होणार आहे। आणि गावातील प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की असा जो म्हणजे 50वा जो सुवर्ण महोत्सव आहे हा आपण याचा बघतोय आपल्या उघड्या डोळ्यांनी, याचा सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे। मानकोली गावाचं नाव हे सगळीकडे आहे, पण या सप्त्याच्या निमित्ताने सुद्धा या मानकोली गावाचं नाव होईल असं आम्हाला वाटतं। आणि सर्व महाराष्ट्रभर असं कोणाला माहिती नाही की मानकोली नाका असा प्रसिद्ध नाक्यावर असा एक कीर्तनाचा सोहळा होणार आहे आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आम्ही आवाहन करतो। सर्वप्रथम मी या सप्ताहाच्या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष पुंडीराम बाबू भोईर तसेच स्वर्गवासी इतर सदस्य सर्वांना या सप्ताहाच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि हा सप्ताह कसा सुरू झाला याची प्रस्ताव थोडक्यात मी आपल्यासमोर सांगणार आहे की 50 वर्षापूर्वी मी तेव्हा लहान होतो आणि मी माझ्या एवढ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की गावामध्ये तलवार भाले घेऊन एकमेकाला मारण्यासाठी जे लोक धावत होते ते लोक कुठेतरी त्यांना आपली चूक समजली की आपलं जीवन काय आहे आणि आपण करतो काय आहे। तर या देवाच्या नामस्मरणामध्ये काय ताकद आहे की तेव्हापासून मला याचा अनुभव आलेला आहे। कारण एकमेकाला मारण्यासाठी जे लोक भांडण करत होते ते लोक रोज या मंदिरामध्ये एकत्र येऊन बसले आणि देवाचं नामस्मरण करू लागले आणि तेव्हापासून असं झालं की गावातली भांडणं ही संपुष्टात आली आणि रोज हरिपाठ मंडल भजन कीर्तन रोज करायला लागले आणि सालाबाद प्रमाणे इथे दत्त जयंतीचा सप्ताह साजरा होऊ लागला आणि आपोआपच गाव हे गुण्या गोविंदाने एकत्र नांदू लागले। आणि आज मी खरोखरच मनापासून सांगतो की 50वा हा सप्ताह आपण साजरा करतो हे आपल्या वाडवडिलांची पुण्याई आहे आणि म्हणून प्रत्येक मानकुलीच्या माणसाच्या भाग्याला आलेले हा दिवस आहे। तर मी समस्त भिवंडी तालुक्यातील वारकरी बंधूंना विनंती करतो की भव्य आणि दिव्य असा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये येऊन आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। मला या सप्त्याबद्दल सांगायचं आहे का यंदाच आपले 50 वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव वर्ष आहे। सप्ताह म्हणजे
काही एक मनोरंजन साधन नाही आहे. सप्ताह म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे लोकांमध्ये, याच्याकरता सप्ताह केला जातो. म्हणजे जे आता शोलीबोली साहेबांनी सांगितलं की जे तलवारी भाले वगैरे पण आम्ही बघितलेले आहेत, एकामेकाला मारहाण करायचे, ते लोक आज एकत्र आले, म्हणजे खूपच मोठा हा परिवर्तन झालेला आहे. त्याचप्रमाणे मला ह्या प्रसंगी असंही सांगू इच्छितो मी का आपला हा 50 वर्ष सुवर्ण महोत्सव वर्ष आहे. याच्यानंतर सुद्धा 51 वर्ष असो, 52 वर्ष असो, हे असंच मोठ्या प्रमाणात आपला हा सप्ताह होत राहो, ही मला एक सदिच्छा आहे, मी व्यक्त करतो. जय श्रीराम. आज आपला ग्रामस्थ मंडळ आयोजित मानकोली सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव वर्ष 50वे मोठ्या जोमाने सुरुवात झालेल्या सप्त्याला. आणि ह्या सप्त्यासाठी सर्व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मंडळ असतील, जे वारकरी संप्रदायाचे लोक, इतर लोक, सर्वांची उपस्थिती राहणार आहे. आणि शिवाय हा आपल्या गावाचा एक सुवर्ण असा योग आहे. तर अशा पद्धतीने हा सप्त्याला सुरुवात झाली आहे आणि हा मोठा उत्साह सुरू झाला आहे. सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे गावानी संपूर्ण. आणि आपल्या गावावर संपूर्ण हा आपलं जे मानकोली गाव आहे, हा याचं नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असा झाला पाहिजे. आणि आपल्या गावावर भगवंताची अशीच कृपा राहिली पाहिजे, पांडुरंगाची, अशी मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो. धन्यवाद. आज सकाळपासून सप्त्यामध्ये काकडा होतो सकाळी, त्याच्यानंतर पारायण, महापूजा, अभिषेक, प्रवचन, कीर्तन, भजन असे संपूर्ण दिवसभर असा कार्यक्रम चालूच राहतो सप्त्यामध्ये. या गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठे असे थोर कीर्तनकार याच्या अगोदर सुद्धा येऊन गेलेत आणि आता सुद्धा येणार आहेत ह्या टायमाला. आणि आपल्या गावातील जे समाजसेवक आहेत, उदाहरणार्थ राम माली साहेब आहेत, भोईर साहेब आहेत, इतर गावातले जे लोक आहेत, दानशूर दाते, तर यांचा खूप सप्त्यामध्ये सहकार्य असतो. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना काही एखादी गोष्ट सांगितली ना, तर ते तिथे तत्परतेने हजर राहतात आणि आपलं जे अडलेलं काम असतं ते आपल्या याच्याने करून घेतात आणि आम्हाला सहकार्य करतात मंडळाला. संदेश हा चांगलाच असणार आहे ना. सप्ताह म्हणजे भक्तिमयचा संपूर्ण संदेश असतो आणि जेणेकरून लोकांवर परिवर्तन झालं पाहिजे या सप्त्याच्या मार्गातून. गावामध्ये जे काय दुष्परिणाम झालेले असते, म्हणजे गावामध्ये इतर काय असं वेगळं वातावरण असतं, तो वातावरण सुद्धा थोडंसं शांत राहील अशी सप्त्याच्या मार्गातून त्यांना बोध मिळतो.